या प्रकरणामध्ये काय म्हणाले आहेत मुख्यमंत्री आणि त्यांनी काय आदेश दिले ते आपण पाहूयात। अशोक खरात प्रकरणात काय आदेश दिलेले आहेत? कुणीही दोषी असो त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे। कोर्टामध्ये केस मजबूत होण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा। तपासामध्ये आरोप सिद्ध होणं महत्त्वाचा घटक असावा। तर नाशिक धर्मांतर प्रकरणामध्ये काय म्हणाले मुख्यमंत्री तेही आपण पाहूयात। धर्मांतरासारखे प्रकार अजिबात खपवून घेऊ नका। पोलिसांनी स्वतःहून हे प्रकरण उजेडात आणलं यासाठी अभिनंदन असं देखील म्हणाले। मात्र आता तितकाच दमदार तपास करा असे आदेश देखील त्यांनी दिलेले आहेत। यातील सर्व पॅटर्नचा तपास करा, कोणतीही गल सुटू नये। तर परतवाडा शोषणाच्या प्रकरणामध्ये काय म्हणाले? पीडितांचे समुपदेशन करा, त्यांना तक्रार देण्यासाठी विश्वासात घ्या, संबंधित समाजसेवकांची मदत घ्या असं सुद्धा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिलाय। तर गोरेगाव ड्रग्ज प्रकरणामध्ये काय म्हणाले? ड्रग्ज विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई करा। तरुणाईच्या भविष्याशी निगडीत ही बाब आहे, त्यामुळे अशी प्रकरणं एकदम गांभीर्याने घ्या असा सल्ला देखील त्यांनी दिलेला आहे।